नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। सरकारने महा आय डी हे काढण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेले। तुम्ही शेतकरी असाल, विद्यार्थी असाल, पेन्शनधारक असाल किंवा सरकारी योजनांचा कोणताही लाभ घेत असाल तर तुम्हाला आता याच्यासाठी महा आय डी काढावा लागणार आहे। विद्यार्थी असाल तर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तुम्हाला महा आय डी लागेल। शेतकरी असाल तर महा DBTच्या योजनांचा लाभ व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महा आय डी लागणार आहे। आता हा महा आय डी तुम्हाला कसा काढायचा आहे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून, तोही कोणतेही पैसे न लागता, तर फ्रीमध्ये तुम्हाला महा आय डी काढण्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटचं नाव आहे mahasaarathi.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे। याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। इथे आल्याच्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम असा पॉपअप बघायला भेटेल की तुमच्या महा आय डी तयार करा। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला जे खाली काही जे टिक मार्क करण्यासाठी दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला टिक मार्क करायचं आहे। हे टिक मार्क करत असताना लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्टली टिक मार्क करता येणार नाही। इथे अधिक वाचा नावाचा पर्याय आहे, त्याच्यावर क्लिक करा, पूर्ण ते नोटिफिकेशन वाचा आणि नंतर क्लिक करा आणि OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करा। OTP पाठवा या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती OTP येईल। आपण इथे पूर्ण माहिती भरून घेतली आहे आणि आता OTP इथून आपण पाठवत आहोत। OTP पाठवल्याच्यानंतर तुम्हाला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे आधारला त्याच्यावर OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। आता आपण ते OTP टाकून घेऊयात आणि OTP पडताळणी करून घेऊयात। त्याच्यानंतर सत्यापित करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP टाकल्याच्यानंतर तो OTP टाकून सत्यापित करायचा आहे। सत्यापित केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशी माहिती येईल, तुम्हाला ही माहिती वाचून घ्यायची आणि खाली क्लिक करायचं आणि पुढे जा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथून पुढे जा पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही डाटा असेल संपूर्ण डाटा आधारनुसार इथे घेतला जाईल। फक्त इथे तुम्हाला दोन गोष्टीची माहिती द्यायची आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमचा जो काय आधारला मोबाईल नंबर लिंक असेल, लक्षात घ्या, जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर द्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथे मेल आय डी द्यायचा आहे, कारण आधार आणि मेल आय डीवर तुम्हाला 2 OTP येतील। ते OTP तुम्हाला इथे टाकावं लागणार आहेत। ती माहिती भरल्यानंतर आपण इथे दिलेला कॅप्चर भरूयात आणि जतन करा आणि पुढे जा या पर्यायावर इथे आपण क्लिक करूयात। जतन करा आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे। कॅप्चर व्यवस्थितरित्या भरायचं आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे। आता इथे बघा, तुम्हाला तुमचा मोबाईलवर एक OTP आला असेल आणि जो काही तुम्ही मेल टाकला आहे त्या मेलवर तो OTP आला असेल। दोन्ही OTP इथे टाकू आणि सत्यापित करू, म्हणजे पुढची माहिती जी प्रक्रिया आहे ती पुढची प्रक्रिया सुरू होईल। तर इथे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर जो केला आहे त्या मोबाईल नंबरवरला माहिती भरून घ्यायची। त्याच्यानंतर इथे बघू शकता नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि प्राप्त नोंदणीनुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। पुढील माहिती 24 तासाच्या आत याच्यावर प्रक्रिया होणार आणि तुमचा महा आय डी जो काय आहे तो तयार होणार। तो महा आय डी तयार झाल्याच्यानंतर तो कसा डाउनलोड करायचा आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की महा आय डी तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कशा प्रकारे काढू शकता। तर तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल की तुमचा महा आय डी तयार झाला आहे, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा महा आय डी डाउनलोड करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे, इथं नागरिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे। तिथून तुम्हाला इथे आधार पर्याय क्लिक करायचा आहे आणि आधार तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे। ती प्रोसेस कशी आहे ती प्रोसेस आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।